डोळ्यासमोर येतं आणि बाबासाहेबांनी या देशासाठी जे काही योगदान दिलेलं आहे, आपली भारताची घटना जी आहे, जगातल्या सगळ्या देशांची घटनेचा अभ्यास करून आपल्या भारत देशाची घटना, सर्वोत्तम घटना, सर्वोत्कृष्ट घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि सर्वसामान्य शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची घटना आहे. आणि त्यामुळे त्यांचं सर्व धर्माप्रती, सर्व समाजाप्रती जे काही प्रेम होतं, जे काही त्यांची भावना होती, ती त्यांच्या घटनेच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दिसते. आणि म्हणून अशा महामानवाला हे कितीही उंच जरी केलं तरी बाबासाहेबांच्या कार्याची उंची काय गाठता येणार नाही. आणि म्हणून हा प्रयत्न आहे की सर्वोत्कृष्ट असं स्मारक बाबासाहेबांचं इंदू मिल येतं व्हावं आणि त्यासाठी कुठेही काही शासन कमी पडणार नाही आणि कुठेही त्रुटी राहणार नाही, यासाठी देखील ती खबरदारी, जी काळजी आहे ती संबंधित आमचे मंत्री संजय शिरसाट घेतील. आणि मुख्यमंत्री महोदय देखील आपल्या भाषणात मगाच्या म्हणाले, इथं आनंदराज आंबेडकर जे आहेत, इतरही जी आपली बाळासाहेब आंबेडकर, इतर सर्व मंडळी, यांना सर्वांनाच विश्वासात घेऊन एक ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर केल्या जातील आणि पुढच्या महापरिनिर्वाण दिनापूर्वी हे सगळं उभं राहिलं पाहिजे, अशा प्रकारची आमची भावना आहे. पण तुम्ही स्वतः पाहणी केलेली आहे, काय नेमकं अधिकाऱ्यांना सांगितलंय आणि कुठपर्यंत काम आलं? मी सांगितलं ना की स्ट्रक्चर जवळपास 80-85%, 95% स्ट्रक्चर पूर्ण झालेले आहेत. आता त्या दिवशी आम्ही नोएडाला पण गेलो होतो. राम सुतार साहेबांची तब्येत थोडी खालावलेली होती, पण अनिल सुतार काम बघतायत आणि पुन्हा ही सगळी टीम जी आहे ही त्यांना भेटणार आहे. तेही इकडे येतील, हेही तिकडे जातील आणि योग्य तो एक पुतळ्याचा जो निर्णय आहे तो युद्धपातळीवर होईल. डॉक्टर बाबासाहेबांचे विचार यांनी संपूर्ण जगभरामध्ये पसरतील आणि मुंबईकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जाईल हा पुतळा जेव्हा पूर्ण होईल. इथं खरं म्हणजे बाबासाहेबांचा जन्म महाराष्ट्रात झाला, पण त्यांचं जे काही तेज आहे, त्यांचे विचार आहे, पुरे जगामध्ये त्यांच्या विचारांना आज लोकांनी आत्मसात केलं आहे. त्यांच्या विचारांनी आपल्याला प्रेरणा मिळते, ऊर्जा मिळते, शिकायला मिळतं. आणि बाबासाहेबांनी शिक्षणाला फार महत्त्व दिलं आणि म्हणूनच ते म्हणायचे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा जो काय त्रिसूत्री मंत्र आहे तो आजही लोकांच्या मनात आहे. आणि हे स्मारकामध्ये देखील बाबासाहेबांच्या जीवनावर, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या भूमिकेवर संशोधन केलं जाईल आणि इथं संशोधन केंद्र देखील या ठिकाणी या वास्तूमध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून जगभरातले लोक इथं येतील आणि बाबासाहेबांच्यावर संशोधन देखील करतील. त्यांनी त्यांची भूमिका, त्यांचे विचार, त्यांच्या देशाप्रती प्रेम, त्यांच्या देशाप्रती योगदान आणि त्यांनी लिहिलेली सर्वोत्तम घटना याचा अभ्यासही करता येईल, संशोधनही करता येईल. अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्याच्यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहे. विरोधक म्हणतात निधी मिळत नाहीये स्मारकासाठी, तुम्ही काय सांगा? विरोधकांना आता काय सांगू मी? बाबासाहेबांच्या स्मारकाला निधी कमी पडला तर आमच्या सरकारचा उपयोग काय? त्यामुळे बाबासाहेबांच्या घटनेच्या आधारावर देशाचा कारभार चालतो. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी तो कारभार पुढे नेत आहेत आणि आज आपला देश पुढे जातोय, आर्थिक महासत्तेकडे जातोय. आज 11व्या क्रमांकावर 5व्यावर आला आहे, आज 3ऱ्यावर येणार आहे. ही बाबासाहेबांचीच देण आहे. बाबासाहेबांच्या विचारांमुळे सर्वसामान्य माणूस सर्वोच्च पदावर बसतो. ही बाबासाहेबांची घटना आणि त्यामुळे बाबासाहेबांच्याच विचाराने आमचं राज्य चालतं आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या स्मारकाला जेवढं उत्तमोत्तम करता येईल तेवढं आम्ही करणार. आने वाले समय में मुंबई में ड्राई डे घोषित होगा? अभी यहाँ तो किया हुआ है, अभी उसके बारे में भी जरूर शासन योग्य निर्णय, उचित निर्णय लेगा. आनंदराज आंबेडकर साहेब पण आज स्वतः तुमच्यासोबत या ठिकाणी आहेत, त्यांनी पण पाहणी केली. आनंदराजजींनीच मला स्टेजवर बसल्यात सांगितलं की आपण
एक पहिले अगोदर एकदा पाणीसाठी आम्ही येणार होतो आणि त्यावेळी फुल पाऊस पडला आणि मग आनंदराज स्वतः आले. मी तिकडे पुराची पाहणी करत बसलो. परंतु आज योगायोग आहे की आम्हाला इथं येण्याचं भाग्य मिळालं आणि संपूर्ण परिसर जो आहे हा पाहता आला. आणि ही भूमी जी आहे चैत्यभूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्या माती कपाळाला लावून आपण नतमस्तक होण्यासारखी भूमी आहे.